आज सकाळी आहे ना जानू स्कूलमध्ये गेल्यावरती मी थोड्या वेळ झोपले होते. म्हटलं थोड्या वेळ झोपते 10-15 मिनटं आणि नंतर उठेल. तर मला ना अर्धा तास झाला तरी पण जाग नाही आली आणि यांनी पण काही उठवलं नाही. हे मला कधी झोपेतून उठत नाहीत की माझा टिफिन बनव किंवा काय. मी जर झोपलेले असले ना तर झोपून देतात ते मला, खुशाल तसंच जातात, पण टिफिनसाठी मला कधीच उठवत नाहीत, कधीच परेशान करत नाहीत. तर मला थोडासा का आवाज आला म्हणून मीच उठले लवकर, बाहेरचा आवाज आला होता म्हणून उठले. आणि पीठ वगैरे तर जानूच्या टिफिनसाठी भिजवलेलंच होतं, तर पोळ्या वगैरे बनवून घेतल्या पटकन. आणि इथे भाजी पण बनवायची होती मला, फ्लावरची भाजी बनवायची होती. बोलले ते भाजी नको देऊ, मी घेईल म्हणून, पण म्हटलं नको आहे वेळ तर भाजी बनवून देते. तर इथे पत्ताकोबीची भाजी बनवून घेतलेली होती लवकर. आणि यांनी आहे ना माझ्यासाठी इथे चहा ठेवलेला होता. म्हटलं मी तुझ्यासाठी चहा ठेवतो. तर चहा वगैरे घेतला आणि नंतर यांचा टिफिन वगैरे भरून दिलेला होता मी. नंतर घरातले कामं पण बाकी होते, तर अगोदर म्हटलं झाडून घेते आणि फरशी पुसून घेतली ना की मग कसं देवपूजा पण लवकर होऊन जाते. देवपूजा झाली ना की मग बाकीचे काम आपले दिवसभर जरी चालले ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण देवपूजा सकाळीच व्हायला पाहिजे. मागे ना मला देवपूजा करायला खूप उशीर व्हायचा, म्हणजे 11-11:30 वाजायचे. आणि आता आहे ना मी पटकन देवपूजा करून घेते. म्हणजे झाडू फरशी झाली नाही की अगोदर देवपूजा असते माझी आणि नंतर मग बाकीचे कामं काय आपले दिवसभर घरात होतच राहतात. अगोदर पोछा वगैरे मारून घेतला आणि नंतर मग देवपूजा करून घ्यायची होती मला. आज मंगळवार होता ना, त्याच्यामुळे कलशमधलं पाणी चेंज करून घेतलं होतं. मंगळवारी आणि गुरुवारी कलशमधलं पाणी चेंज करते मी. कुणी रोज पण करतं, तुम्हाला जर हवं असेल तर रोज करू शकतात, पण मी या 2 दिवशीच करून घेते. आणि दरवाजामध्ये रांगोळी काढलेली नव्हती 2-3 दिवसापासून, तर म्हटलं आज रांगोळी वगैरे काढून घेऊयात. छान वाटतं दरवाजामध्ये रांगोळी असल्यावरती, छान प्रसन्न वाटतं. पूजा केली होती ना, तर देवाचं पाणी वगैरे ठेवून दिलं तिकडे बाजूला नेऊन. आणि नंतर आहे ना कपडे आज थोडेच होते, तर म्हटलं चला लगेच धुवून घेऊयात आणि थोड्या वेळच्यानी पण धुवायचेच आहेत, तर म्हटलं लगेच धुवून घेऊयात, नंतर परत कंटाळ येतो जानूला स्कूलमधून घेऊन आल्यावरती. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.